नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या 3 देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतात परतणार. दक्षिण कोरियातल्या कंपन्यांनी भारतातील पायाभूत क्षेत्रातली गुंतवणूक वाढवावी, पंतप्रधानांचं आवाहन. काँग्रेसची भूमिका विकास विरोधी असल्याचा अरुण जेटली यांचा आरोप. आपवरही केली कडाडून टीका. नव्या भूसंपादन विधेयकात शेतकऱ्यांच्या हिताच्या सुधारणा करायला केंद्र सरकार तयार, मात्र विधेयक मागे घेणार नाही, नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांकडून शासकीय दरापेक्षा कमी दरानं दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर राज्य सरकार फौजदारी कारवाई करणार. राज्यात तापमानाचा पारा चढला. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ. चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या 3 देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण कोरियाहून मायदेशी येण्यासाठी रवाना झाले आहेत. भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं या 3ही देशांच्या नेतृत्वासोबत नरेंद्र मोदींनी द्विपक्षीय चर्चा तसंच विविध क्षेत्रातल्या सामंजस्य आणि गुंतवणूक विषयक करारांवरती स्वाक्षऱ्या केल्या. मायदेशी रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी आज दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाच्या बैठकीला संबोधित केलं. दक्षिण कोरियातल्या कंपन्यांनी भारतातली गुंतवणूक वाढवावी असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. दक्षिण कोरियाचे संगणक हार्डवेअर तज्ज्ञ आणि भारताचे सॉफ्टवेअर तज्ज्ञ यांच्यातल्या भागीदारीचं महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. गुंतवणुकीला पोषक असे विशाल प्रदेश यामुळे दक्षिण कोरियातला व्यापार आणि उद्योगांना भारतामध्ये अनुकूल वातावरण असल्याचं मोदी म्हणाले. त्यापूर्वी मोदींनी 6व्या आशियाई नेतृत्व परिषदेतही सहभाग घेतला. जगाच्या कल्याणासाठी आशियाई देशांनी एकत्र यावं आणि संयुक्त राष्ट्रांसह जागतिक प्रशासन संस्थांच्या सुधारणांसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं. दहशतवाद आणि नैसर्गिक आपत्ती यासारख्या सामाजिक आव्हानांचा सर्वांनी एकत्रितपणे सामना केला पाहिजे असं मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी आज साऊल इथल्या चेनेगिचिऑन इथल्या झऱ्याला तसंच हुंदाई शिपयार्डलाही भेट दिली. दक्षिण कोरियाचा दौरा समाधानकारक आणि फलदायी ठरल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे जागतिक पातळीवरती भारताचं महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भाजपाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत बोलत होते. देशाचे पंतप्रधान परदेशात गेल्यावर तिथल्या जनतेमध्ये, उद्योगपतींमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला उत्साह यापूर्वी कधी पाहायला मिळाला नव्हता असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकाही केली. काँग्रेसची भूमिका विकासविरोधी असून त्यांचं हे विकासविरोधी रूप भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी अरुण जेटली यांनी आम आदमी पार्टीवर कडाडून टीका केली. दिल्लीची सत्ता अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालच्या आम आदमी पार्टीला देणं हे दिल्लीतल्या नागरिकांना महागात पडल्याचा टोला जेटली यांनी यावेळी लगावला. भूसंपादन सुधारणा विधेयक मागे घेणार नाही, मात्र या विधेयकामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या आणखी सुधारणा करायला केंद्र सरकार तयार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते आज बोलत होते. काँग्रेस या विधेयकाला विरोध करून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारबद्दल चुकीची माहिती देऊन काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचं गडकरी म्हणाले. राज्यसभेत विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी भाजपा विरोधी पक्षांची चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा शेतकऱ्यांकडून कमी दरानं दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलंय. राज्यातल्या दुधाच्या खरेदीचे दर कमी असून शेतकरी अडचणीत असल्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचं सरकारचं धोरण असून दूध संघाकडील अतिरिक्त दुधाची गुणवत्ता तपासून राज्य सरकार ते खरेदी करेल असंही खडसे यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षानं वर्षभरात जी विधेयकं पारित केली आहेत ती विधेयकं पूर्वीच्याच सरकारची असून जनतेच्या विरोधातली असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आज केली. ते आज मुंबईत पक्षातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भूसंपादन विधेयक हे शेतकऱ्यांच्या विरोधात असून विकासाच्या नावाखाली बिल्डर्ससाठी हे विधेयक असल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावरही येचुरी यांनी टीका केली। दरम्यान यावेळी आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचातर्फे आझाद मैदानात आदिवासींची एक सभा आयोजित करण्यात आली होती। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। कोळसा खाण क्षेत्र वाटप घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिल्लीच्या राठी स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीवर तसंच या कंपनीतल्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप निश्चित केले। षडयंत्र रचल्याचा तसंच फसवणुकीचा आरोप कंपनीसह या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलाय। छत्तीसगडमधल्या केसला इथल्या कोळसा खाण क्षेत्र वाटपामध्ये अनियमितता झाल्याचा या प्रकरणाशी संबंध आहे। या संदर्भातली पुढची सुनावणी 2 जूनला होईल। राज्यात लागू झालेला गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज राज्यात सर्वत्र जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली। मुंबईत वांद्रे इथं रिपाई अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज म्हाडा कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा एक मोर्चा काढण्यात आला। कुरेशी समाज आणि बीफ उद्योगातील बेरोजगार कामगार या मोर्चात सहभागी झाले। गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आपण राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं खासदार रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केलं। सोलापुरातही आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्व 13 तहसील कार्यालयांवरती मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली। पुण्यातही आज रिपाईच्या वतीनं कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्यापासून कौन्सिल इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये कुरेशी समाज तसंच एमआयएमचा सहभाग होता। चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या 3 जिल्ह्यातून जाणाऱ्या वर्धा नदीवर 22 वर्षांपूर्वी अपूर्णावस्थेत असणाऱ्या दिंडोरा प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नसून आता तो नव्या दरानं शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे केल्याचं रसायन आणि खतं केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं। ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते। या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून लवकरात लवकर कार्यवाही करण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याचं अहिर यांनी सांगितलं। देशातल्या ग्रामीण भागातल्या जनतेचा विकास व्हावा या हेतूनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आदर्श सांसद ग्राम योजना सुरू केली। सोलापूर जिल्ह्यातल्या तुळशी गावामध्ये याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी हे 4900 लोकसंख्येचं गाव। गावाच्या दोन्ही बाजूने कालवे गेले असले तरी तुळशी गावात मात्र पाण्याचं दुर्भिक्ष। मुंबई हैदराबाद राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या 5 किलोमीटरवर असूनही दुग्ध व्यवसायाखेरीज इतर व्यवसाय इथे उभा राहिलेला नाही। पण प्रधानमंत्री मोदी यांच्या सूचनेनंतर माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रधानमंत्री आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत तुळशी गाव दत्तक घेतलं आणि गावामध्ये विकास कामांना वेगानं सुरुवात झाली। बेमळे पाणीपुरवठा योजनेतून तुळशी गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी 12 इंचाची पाईपलाईन मंजूर झाली आहे। गावाचं क्षेत्र 2340 हेक्टरचं आहे। तर त्यामध्ये कंपार्टमेंट बंडिंगचे काम प्राधान्याने आम्हाला करायचं आहे। नाला बंडिंग, नाला सरळीकरण, माळरानावरती इंडो जर्मन मॉडेलची सीसीटी करून तिथे वृक्ष लागवड करायची। तर गावाला जोडणारे जे रस्ते आहेत ते सर्व पक्के करायचे। आता सध्या रस्त्याची कामं गावठाणातली चाललेली आहेत। बंदिस्त गटार योजना नागरी सुविधेच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे आणि महिला बचत गट गावामध्ये स्थापन केले गेले आहेत। आता लोकसहभागामध्ये ज्या आदर्श गावाची जी पंचसूत्रे आहे त्यामध्ये 95% दारूबंदी तुळशीमध्ये झालेली आहे। आम्हाला इथं महिला प्रक्रिया उद्योग उभा करायचा आहे। पायाभूत सुविधांचा विकास एवढंच धोरण न ठेवता गावात उद्योगधंदे वाढावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आमच्या गावाला त्यांच्या निधीतून कमीत कमी आम्हाला पाण्याचा प्रश्न जर पिण्या मिळेल आणि जास्तीत जास्त त्यांच्या प्रयत्नाने शेतीला सुद्धा पाणी यावं अशी सर्व गावकऱ्याची इच्छा आहे। मे पर्यंत व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन झाल्यानंतर पूर्णपणे त्या गावाचा वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसा विकास होईल याचं नियोजन पूर्ण झालेलं असेल आणि त्या दृष्टीने आपण पुढच्या वर्षभरात ते काम इम्प्लिमेंट करून त्या गावामधले इकॉनॉमी आणि अर्थातच तिथल्या गावकऱ्यांचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न राहील। आपलं गाव आदर्श ठरावं यासाठीची गावकऱ्यांची धडपड आणि या प्रयत्नांना प्रशासनाच्या सहकार्याची जोड
यामुळे तुळशी हे गाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आदर्श गाव होण्यास वेळ लागणार नाही. आणि आता बातमी हवामानाची. नैऋत्य मोसमी पावसानं अंदमान समुद्र, निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग तसंच उत्तर अंदमान समुद्राचा आणि अंदमान द्वीपसमूहाचा काही भाग व्यापला आहे. मात्र काल नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरेकडे वाटचाल झालेली नाही. कोकण, विदर्भ आणि खानदेशामध्ये कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आलंय. राज्याच्या उर्वरित भागातही तापमानाचा पारा चढलेलाच आहे. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 28, नागपूर 47 आणि 26, पुणे 36 आणि 24, औरंगाबाद 44 आणि 29, नाशिक 38 आणि 23, कोल्हापूर 34 आणि 23, रत्नागिरी 34 आणि 27, सोलापूर 44 आणि 27, अमरावती 46 आणि 29. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या 3 देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारतात परतणार. दक्षिण कोरियातल्या कंपन्यांनी भारतातील पायाभूत क्षेत्रातली गुंतवणूक वाढवावी, पंतप्रधानांचं आवाहन. काँग्रेसची भूमिका विकासविरोधी असल्याचा अरुण जेटली यांचा आरोप. आपवरही केली कडाडून टीका. नव्या भूसंपादन विधेयकात शेतकऱ्यांच्या हिताच्या सुधारणा करायला केंद्र सरकार तयार, मात्र विधेयक मागे घेणार नाही, नितीन गडकरी यांचं स्पष्टीकरण. शेतकऱ्यांकडून शासकीय दरापेक्षा कमी दरानं दूध खरेदी करणाऱ्या संस्थांवर राज्य सरकार फौजदारी कारवाई करणार. आणि राज्यात तापमानाचा पारा चढला, विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमानात लक्षणीय वाढ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकार विविध आर्थिक सुधारणा राबवत आहे. विदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न तसंच वृद्धी दरात वाढ होण्यासाठीच्या इतर उपाययोजनांविषयी अधिक विवेचन करण्यासाठी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उमा महादेवकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.